अकोला जिल्ह्यातल्या मोरगाव ठाकरे या ठिकाणचे प्रवीण प्रभाकर जंजाळ हे भारतीय जवान गेले तिकडे जम्मू काश्मीरमध्ये वीरगती प्राप्त झाली। आज त्याचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार त्याच्या मूळ गावी करण्यात आला। त्या ठिकाणी राजू कोणत्याच प्रकारची प्रशासनाच्या वतीने जशी पाहिजे तशी व्यवस्था ठेवली होती ना, तर याबद्दल अमरावती जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार बळवंतराव वानखळे यांनी त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला चांगलंच तारेवर धरला आहे। एक तर कसं आहे, राष्ट्रसेवा करताना कोणत्याही प्रकारची एखादं जर अशी जर घटना आली तर प्रशासनाचं काम आहे की त्या ठिकाणी साऱ्या प्रकारच्या सुविधा देणं आणि येणं राजू तेच गोष्ट दिली। एक तर कसं आहे, सध्या दिवस जर म्हणसाल तर पाणी पावसाळ्यात दिवस आहेत, पण त्या ठिकाणी व्यवस्था एकदमच कमी असल्याच्यानं अमरावतीचे खासदार बळवंत वानखळे हे प्रशासनावर चांगलेच गरम झाल्याची आज बातमी मोरगाव भाकरे या ठिकाणून येत आहे। मग हे ट्रक इथं थांबायचं काम आहे का तुमचं? किती वेळ थांबायचं काम आहे? काय काय व्यवस्था केली तुम्ही आता इथं आतापर्यंत? इथं काही एवढं प्रशासन कसं काय संवेदनशील शून्य झालं? काय कुठं काम केलं तुम्ही? हे सर्व गावकरी सांगू राहिले की गावाला? मी स्वतः तुम्हाला सांगतो ना, तुम्ही किती वाजता आले साहेब इथं? 9 वाजता। बरोबर आहे, आम्ही 4 वाजतापासून जागेवर आलो। आपण 9 वाजतापासून तुम्ही प्रोसेस किती वाजतापासून चालू केली? पाणी चालू होतं। पाणी जाऊ द्या, तुमची प्रोसेस किती वाजता चालू होती? 3 दिवस तुमच्या हाती होते ना, 6 घटना घडलेली आहे आणि तुम्हाला हे वातावरण किंवा हे काही हवामानाचं काही समजत नाही काय? असं आहे काय? प्रशासनाला काही समजत नाही म्हणून त्यातलं? नाही सर, असं काही विषय नाही। मग हे लोक करू राहिले, आपल्याला काही वाटते? हे लोक सर आम्ही इथंच आहे ना। अहो तुम्ही काही इथं येऊन काय तुम्ही काय केलं सांगा ना? कुठं सर व्यवस्था हे सगळे गाव जमणार नाही, जवान आहे तो, जेव्हासाठी तुम्ही काय केलं? या गावकऱ्यांनी जर हे केलं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? तुम्ही जर आम्हाला पहिले म्हटलं असतं की आम्ही करत नाही, आम्ही स्वतः केलं असतं। तुमचं कर्तव्य नाही? आमचं पूर्ण गाव लय प्रशासनाचं चांगलं गाव आहे आमचं। मग प्रशासनाचं कर्तव्य असल्यानंतर का नाही केलं? करतोय सर, चुकीचं आहे, असं वागणं बरोबर नाही। सॉरी सर, नाही सॉरी म्हटलं सर, सॉरी म्हटलं चालणार नाही। तहसीलदार मला पता लागला, फक्त तहसीलदार येऊन गेले फिरून गेले, काही दुसऱ्या कोणा अधिकाऱ्याचं वरिष्ठ अधिकाऱ्याचं काम नाही? तुमच्या कलेक्टर आले का पाहून गेले का जागा वगैरे? मग चालू सर एवढा जवान शहीद झाला आणि त्यांना आम्ही आता वरिष्ठ कार्यालयाशी पण संपर्कात आहे। सकाळी 5:30 वाजेपासून आम्ही सतत पार्थिवांच्या सोबत आहे, त्यांच्यासोबत पण बोलणं चालू आहे। नंतर त्याच्यासोबत बोलण्यानं जमत असते काय की इथं व्यवस्था केल्याने जमत असते? पण आहे ना सर, इथं पण कोणती व्यवस्था आले सर? नाही तिकडच होतो सर। आता किती वाजले सर तुम्ही व्यवस्था केलेली नाही आहे, कोणतीच नाही केली। इथं 9 वाजतापासून प्रशासन होते, प्रशासनाचं हे काम होतं, प्रशासनानं पूर्ण व्यवस्था करायला पाहिजे होती, पण तुम्ही काहीच व्यवस्था केली नाही 3 दिवसापासून। आज जे गावातले लोक आहेत ते गावातले ट्रक आणून राहिले, ट्रॅक्टर आणून राहिले, तुमची काही यंत्रणा आहे का? आम्हाला तुम्ही म्हटलं सर, आम्ही स्वतः गावात यंत्रणा आहे का तुमची? आम्हाला कोणी गरज बी नसते आम्हाला। 1 मिनिट, तुमची व्यवस्था आहे का इथं? स्वतंत्र व्यवस्था आहे का तिथं? काही करणारी यंत्रणा आहे काय? आपण गावकऱ्याच्या सहकार्याने। मग सर आमचं गावकऱ्याचं सहकार्य आहे की गावकरी स्वतः करू राहिले? चांगलं आहे साहेब, गावकऱ्यांच्या सहकार्यानेच करतोय। तुम्ही एक ट्रॅक्टर बोलावलं तर ट्रॅक्टर पळकी झाला किंवा हे करा की बरोबर आहे, तुम्ही गावकऱ्याचं सहकार्य करू राहिले, पण तुम्ही सांगितलं काय गावकऱ्यांना किंवा हे करा की ते करा? नाही, चालू आहे ना सर, करणं चालू आहे। चुकीचं आहे, अतिशय कधी सर तिसरा निघला तरी चालूच आहे म्हणून हे पण चालू। तुमची कोणती भाषा आहे? एकदम निषेधार्ह बाब आहे तुमचं। उघडलं आहे पाणी, ते काही या शहीदाच्या बाबतीत संवेदनशील नाही आणि तुमचा कलेक्टर तर बिलकुलच नाही। तुमच्या कलेक्टरचं पहिले काम होतं की इथं व्यवस्था करून देणं आणि तुमची यंत्रणा, तुमचा तहसीलदाराला येऊन गेला, तुम्ही इथं उभे इकडे राहिले सर। म्हणून स्पॉट नाही पाहिला आणि ऐका ना, कुठं स्पॉट नाही पाहिला सर? स्पॉट कुठं पाहिला? कुठं कुठली व्यवस्था कुठं पाठ पाहिलं तुम्ही? व्यवस्था करून दिली नाही तुम्ही? गाडीच्या खाली सर म्हटलं खऱ्या अर्थानं गाडीच्या खाली उतरले, बघते स्पॉट नाही पाहिजे ना काय देशासाठी शहीद झाला ना। तुम्ही कसं सर म्हटलं गाव हिंडलं नाही, तुमचं काम तुम्ही केलं कसं आहे साहेब? तुम्ही मला एक सांगा, तुम्ही म्हणजे वेळ गमावू नका, आता काय काय तुमची यंत्रणा लावा। आज या ठिकाणी परिवाराचं सांत्वन करण्यासाठी मी खऱ्या अर्थानं इथं आलो। त्यांचं तर दुःख आहेच, ते त्यांना दुःख आहे संपूर्ण परिवाराला, म्हणजे त्याची पत्नी असेल, आई असेल, वडील असेल, या सर्वांना त्या परिवाराला दुःख आहेच। करून गावचा परिसर मी आज पाहतो, आजूबाजूच्या पंचक्रोशीत अतिशय दुःखाचं आणि
वातावरण आहे आणि त्या वातावरणात जे मी आज इथं आलोय ते खऱ्या अर्थानं त्यांचं सांत्वन करण्यासाठी आलो. एक अभिमानाची गोष्ट एवढीच आहे फक्त त्यामध्ये की देशासाठी जो काही आतंकवादी लोकांसोबत तो लढताना आणि आतंकवाद्यांना कंठस्नान घालून तो शहीद झाला याचं निश्चितच याचा अभिमान आहे.